निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे। दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। राहुल गांधींच्या आरोपांवर आता निवडणूक आयोग काय बोलणार, काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। निवडणूक आयोग आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांवर आयोगाकडून उत्तर दिलं जाण्याची शक्यता, तसंच SIR आणि आगामी निवडणुकांबाबत काही घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे। राहुल गांधी यांच्याकडून मतचोरी संदर्भात निवडणूक आयोगावर सुद्धा आरोप करण्यात आले होते। या आरोपावर आज उत्तर देण्याची निवडणूक आयोगाची आज शक्यता आहे। नीलम, नक्कीच आज निवडणूक आयोग राहुल गांधी यांच्या आरोपांवरती काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र SIR प्रणाली संदर्भात जी मतमतांतरे निर्माण झालेली आहेत आणि याला विरोध सुद्धा मोठ्या प्रमाणात होतोय, यावरती सुद्धा निवडणूक आयोग आज भाष्य करणार असल्याचं समजतंय। निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त यांच्याकडून खरं तर आज राहुल गांधी यांच्या जे आरोप आहेत, मतांची चोरी करण्यात आलेली आहेत, त्यावरती ज्ञानेश कुमार बोलणार आहेत। मात्र एकूणच या ठिकाणी वोट अधिकार ही बिहारमध्ये आज रॅली निघणार आहे। काँग्रेस आणि RJD कडून ही रॅली काढण्यात येणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आज जर दिल्लीमध्ये पाहिलं तर मुख्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। त्यामुळे 3 वाजता या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मतांच्या चोरीवरती असेल किंवा जी याद्या आहेत, मतदार याद्या, यामध्ये निर्माण झालेला घोळ असेल, यावरती आयुक्त ज्ञानेश कुमार हे बोलतीलच। मात्र त्यावरती सुद्धा राहुल गांधी यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात येईल असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे नेते सुद्धा पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे नक्की आज बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोग काय प्रतिक्रिया देतं किंवा काय घोषणा करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जर मतांच्या चोरी संदर्भात काही वक्तव्य केलं तर त्याला कशाप्रमाणे काँग्रेस हे प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी, नक्कीच। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।